नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय संविधान हा विषय आजपासून अभ्यास करणार आहोत, जे की एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही सुरुवात जरी करत असाल किंवा ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झाला आहे भरपूर प्रमाणात, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये एकदम बारकाईमध्ये जे पेपरमध्ये प्रश्न विचारले जातील संविधानला, त्याच म्हणजे मुद्द्यावर हा सेशन असणार आहे. बघा, भारतीय संविधान हा संविधानाचा इतिहास काय होता, तर संविधान कोणत्याही देशाचा एक कायदेशीर दस्तावेज आहे, म्हणजे डॉक्युमेंट आहे. कोणत्याही देशाचे संविधान त्याची राजकीय व्यवस्था आणि ती मूलभूत चौकट निर्धार करते. म्हणजे एखाद्या देशाची संविधान ही त्याची देशाचा राजकीय चौकट निर्धारित करते. अंतर्गत देशाची जनता शासित केली जाते. म्हणजे त्या कोणी करते, तर अंतर्गत जो देश असतो याच्यावर काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. पण आता तुम्हाला काय दिसते इथे बघा खाली, की भारतीय संविधान संविधान किती प्रकारचे असतात? दोन. एक लिखित असते आणि अलिखित. आपली भारताची काय आहे, तर लिखित संविधान आहे. आणि अलिखित कोणाची आहे, मतलब ब्रिटनची आहे, फ्रान्सची आहे. ही म्हणजे भारताची लिखित आणि ब्रिटन फ्रान्सची काय अलिखित आहे, म्हणजे लिहिलेली नाहीये. आता इथे बघा, संविधान निर्माण केली तर ते सुरुवातीला कशापासून केली, तर रेग्युलेटर ऍक्ट. संविधानाचा मूळ पाया कुठे घातला गेला, तर रेग्युलेटर ऍक्ट मधले, म्हणजे जवळजवळ रेग्युलेटिंग ऍक्ट 1773चा त्यातले पॉईंट घेतले. त्यानंतर 1935च्या कायद्यामधले पॉईंट घेतले. नंतर कॅबिनेट मिशन मधून काय केलं, संविधानाची निर्मिती झाली. बघा, आता आपण रेग्युलेटिंग ऍक्ट काय याच्यावर सुद्धा पेपरला प्रश्न विचारतात, ते बघू. इथे तुम्हाला दिसते रेग्युलेटिंग ऍक्ट. इथे बघा, 1773मध्ये भारतामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा पारित करण्यात आला होता. आता यामध्ये काय झालं, की 1757मध्ये यावर प्लाशीची लढाई झाली आणि 1764मध्ये बक्सारची युद्ध झाले. दोन युद्ध झाले, प्लाशीची 1757 आणि बक्सारचे 1764मध्ये. युद्धानंतर इंग्रजांनी बंगालवर ताबा मिळवला. इंग्रजांनी त्यावेळेस काय केलं, बंगालवर या युद्धामुळे ताबा मिळवला आणि ईस्ट इंडिया कंपनीची राजवट सुरू झाली. त्यानंतर या राजवटीला आपल्या सोयीस्कर ठेवण्यासाठी इंग्रजांनी वेळोवेळी अनेक कायदे ऍक्ट पारित केले, जे भारतीय संविधानाच्या विकासाचा पाया बनला. म्हणजे ह्या लोकांनी काय केलं, की 1757ची प्लासीचा युद्ध झाला आणि 1764मध्ये बक्सारचा युद्ध झाला. यामुळे ह्या लोकांनी काय केले, काही नियम तयार केले आणि नियमानुसार काय झालं, की तेच नियम आता आपल्या संविधानामध्ये आहे. काही म्हणजे पूर्णतः नाही, पण काही प्रमाणात तेच नियम आज सुद्धा संविधानाचं कार्य करतात. आता बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट 1 नंबरचा पॉईंट अंतर्गत 1774मध्ये कोलकाता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली आहे. बघा, भारतामध्ये पहिल्यांदा उच्च न्यायालय कुठे झाली, उच्च न्यायालय 3 झाल्या. एक 1862मध्ये मुंबई, कलकत्ता आणि मद्रास, ठीक आहे. पण इथे काय म्हणते, सुप्रीम कोर्ट, ज्याला सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय बोलतो, याची स्थापना झाली 1774मध्ये. मुख्य कुठे झाली, तर म्हटलं तर कोलकाता या ठिकाणी. आणि हा प्रश्न खूप वेळा आलाय, मुख्य न्यायाधीश कोण होते, तर एलेझा इपेजा इम्पे हे कोण होते, सुप्रीम कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते, ठीक आहे. हे झालं 1773चा कायद्यानुसार. काही कायदे नियम बनवले, ते संविधानामध्ये आपण घेतले. दुसरा पॉईंट बघा इथे, 1935चा कायदा. यानुसार काय घेण्यात आलं बघा, 1935च्या कायद्यानुसार भारतीय संविधानाचा बहुतांश भाग याच कायद्यातून घेतला. बघा, भारतीय संविधानामध्ये जो बहुतांश भाग आहे तो 1935च्या कायद्यानुसार घेण्यात आला. याच कायद्याद्वारे म्यानमार बर्मा भारतापासून वेगळा झाला. म्यानमार बर्मा म्हणजे हा जो देश आहे, आपला भारत देश आहे, या भारत देशामध्ये काय झालं, हा भारत देशाचा मॅप आहे आपला, हा भारत देश, आणि इकडे असा एवढा जो भाग आहे हा म्यानमार आहे. हा म्यानमार पूर्वी एक होता. इथे जो तुम्हाला दिसतोय ना, हा म्यानमार पूर्वी आपल्यातच होता. मग त्या काय झालं, एक प्रश्न येऊ शकतं, की कोणत्या कायद्यानुसार भारतातून म्यानमार वेगळं करण्यात आलं, तर 1935चा कायदा. यानुसार भारतातून म्यानमार, आज त्याला आधीचं नाव होतं बर्मा, काय होतं, बर्मा, हे वेगळं करण्यात आलं. या कायद्याअंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. म्हणजे RBIची स्थापना सुद्धा 1 एप्रिल 1935ला आहे. मग याच कायद्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. आपण बघतोय संविधानाची निर्मिती कशी झाली आहे. 1773चा कायदा, 1935चा कायदा आणि 1946ची कॅबिनेट मिशन, ह्या तीन नियमामध्ये जे आधी नियम बनवले होते, तेच नियम आपण संविधानामध्ये लागू केले. आता बघा,
1946 कॅबिनेट मिशनची स्थापना. जुलै 1946च्या कॅबिनेट मिशन अंतर्गत भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. म्हणजेच कॅबिनेट मिशनची निर्मिती करण्यासाठी संविधान सभेची काय केली, निर्मिती करण्यात आली. संविधान सभेच्या सदस्याची एकूण संख्या त्यावेळेस किती होती, तर 389 होते. किती होते त्यावेळेस, 389 काय होते, एकूण सदस्य होते त्यावेळेस. मग 389 मध्ये कोणकोणते होते, तर बघा, ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी किती, 292 होते. ब्रिटिश प्रांत म्हणजे त्यावेळेस काय झालं की भारताच्या पूर्ण भागावर ब्रिटिशांचं राज्य नव्हतं, पण काही भागावर या भारताच्या इथे 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 म्हणजे काही भागावर ब्रिटिश होतं. म्हणजे जवळजवळ 60%, किती टक्के, 60% ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्यावर. मग त्या ठिकाणी काय झाले, त्या 60%मधून त्यांचे ब्रिटिश प्रांताचे किती लोक आले होते भारतीय संविधानावर म्हणजे नेमणूक करण्यात आली होती सदस्य, तर 292 ब्रिटिश प्रांताचे. 93 काय होते, देशी संस्थानाचे सदस्य. म्हणजे जे आपले मूळ संस्थान होते. आधी काय होतं, भारतामध्ये संस्थाने असायची, तिथला राजा असायचा एक, त्या राजा म्हणजे राजेशाही होती ना भारतामध्ये. मग त्या राजांचे जे सदस्य होते ते किती होते, तर 93, त्याला देशी संस्थान बोललो. आणि 4 मुख्य कमिशनर क्षेत्र, असे एकूण 389 काय होते, तर त्यावेळेस सदस्य होते. 389 त्यावेळेस सगळे आपण एकत्र होतो. पाकिस्तान पण होता त्याच्यात, आणि पाकिस्तान होता आणि भारत एकत्र होतो. त्यावेळेस 389 होतं. मग नंतर काय झालं, संविधान सभेची निर्मिती करण्यासाठी बैठक झाल्या. बैठकमध्ये काय झालं की खूप म्हणजे वेगवेगळ्या बैठक झाल्या. आता कोणकोणत्या बैठक झाल्या बघा. संविधान सभेची सभा म्हणजेच याच्यावर प्रश्न खूप वेळा आलाय. यामध्ये बघा, 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर यावर प्रश्न कंपल्सरी असतो. बघा, 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली. संविधान सभेची पहिली बैठक म्हणजे संविधान निर्माण करायचं आहे, तर मग त्यासाठी त्या लोकांनी पहिले काय घेतले, एक सभा घेतल्या. सभा म्हणजे बैठक घेतल्या. मग त्या 9 डिसेंबरला एक झाली, 11 डिसेंबरला एक झाली, 2-2 दिवसाच्या अंतरावर झाल्या. मग 9 डिसेंबर एक, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर अशा 3 बैठका झाल्या. मग ज्यावेळेस बैठक झाली, मग त्याचा कोणतरी सदस्य पाहिजे, म्हणजे वयोवृद्ध सदस्याची काय म्हणजे अध्यक्ष पाहिजे. तर संविधान सभेची पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946ला. सभेचे सर्वात वयोवृद्ध सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची सभेची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात. आता काय झालं की संविधान सभेची जी बैठक होते त्याचा कोणतरी अध्यक्ष पाहिजे बाबा. मग त्यासाठी काय केलं की जो सर्वात वयस्कर व्यक्ती होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची काय केली, टेम्परवारी बाबा आत्ता निर्माण केली, एक जर काही झालं तर आपण काय करू, एक परमनंट सदस्य निवडू, पण तात्पुरतं तुम्ही राहा. कोण, सच्चिदानंद सिन्हा यांना काय केलं, हे केलं, आपलं अध्यक्ष केलं. मग नंतर काय केलं, पण या संविधान सभेची जी बैठक होती पहिली, याला कोणी बहिष्कार टाकला, तर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. मुस्लिम लीग बोलले की आम्ही त्या लोकांनी काय केलं होतं की मुस्लिम लीगने आम्हाला पाकिस्तान वेगळा पाहिजे, मग आम्ही कशाला याच्यामध्ये भाग घेऊ, म्हणून या लोकांनी काय केलं, मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. मग पेपरला प्रश्न येऊ शकतं, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला बहिष्कार कोणी टाकला, तर मुस्लिम लीगने. त्यानंतर दुसरी सभा झाली 2 दिवसानंतर, 11 तारीख होती, काय होती, 11 डिसेंबरला. मग काय झालं, 11 डिसेंबरला ठरवण्यात आलं बाबा सच्चिदानंद सिन्हा हे टेम्परवारी होते, आता आपल्याला परमनंट अध्यक्ष पाहिजे. मग कोण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद याची संविधान सभेची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, परमनंट अध्यक्ष. कधी, तर 11 डिसेंबर 1946. परत 2 दिवसानं बैठक झाली, किती डिसेंबर, 13 डिसेंबर. जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेसोबत उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला असा प्रश्न येतो, तर पंडित जवाहरलाल नेहरू. कधी मांडला असा प्रश्न येतो, तर 13 डिसेंबर 1946. उद्दिष्टांचाच म्हणजे उद्देशपत्रिका जी आहे आपल्या संविधान सभेची, त्याचा ठराव मांडला. याचबरोबर संविधान तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली. म्हणजे उद्दिष्टांचा उद्दिष्ट काय असणार बाबा, आपण संविधान बनवतो, मग याचाच ठराव कोणी मांडला, तर पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. नेक्स्ट होतं की मग आता हे झालं, एवढं सर्व झालं, पुढे काय केलं मग या लोकांनी, तर 3 जून 1947 रोजी घोषणा करण्यात आली की भारत आणि पाकिस्तानची फाळणी होणार. मग 3 जून 1947, किती, 3 जून 1947ला भारत वेगळा होणार आणि पाकिस्तान वेगळा होणार, घोषणा झाली. मग काय होते की सुरुवातीला आपण बघा मागच्या यामध्ये बघितलं 15 ऑगस्टला, तर आपण काल
परवाच आपण काय केलं, 15 तारखेला आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला, पाकिस्तानने 14 तारखेला केला. देशाच्या विभाजनानंतर संविधान सभेची पुनर्रचना 31 ऑक्टोबर 1947 व 31 ऑक्टोबर 1947 ला करण्यात आली. देशाच्या विभाजनानंतर संविधान सभेची बघा काय झालं, मग काय झालं, 15ला भारत, 14 तारखेला भारत पाकिस्तान वेगळा झाला, 15ला भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांकडून. मग काय झालं की आधी आपले किती होते सदस्य, संविधान सभेचे सदस्य 389 होते. मग आता पाकिस्तानचे पण सदस्य होते त्यामध्ये, मग पाकिस्तान वेगळा झाला, मग सदस्य संख्या काय झाली, पाकिस्तानमधले लोक भारतामध्ये थोडी ना सदस्य राहणार. मग काय केलं की संविधान सभेची मग परत एक बैठक घेण्यात आली 31 ऑक्टोबर. हे प्रश्न येऊ शकतो तुम्हाला पेपरला, ठीक आहे. एक संविधान सभेची पुन्हा बैठक कधी झाली तर 31 ऑक्टोबर 1947ला. 31 ऑक्टोबर का झाली, कारण त्यामधले पाकिस्तानचे जे सदस्य होते ते पाकिस्तानमध्ये गेले. मग त्यामध्ये सदस्य पाकिस्तानचे मिळून आपले 389 होते सुरुवातीला. मग सदस्य संख्या काय झाली, कमी झाली. किती आली तर 299 झाली. किती झाली टोटल, 299. 299 मध्ये काय होते तर 229 प्रांतीय सदस्य होते. ज्या ज्या प्रांतामध्ये जे ब्रिटिशांचं राज्य होतं, आपले जे प्रांत होते स्वातंत्र्यानंतर त्याचे 229 सदस्य आणि 70 देशी संस्थानाचे होते. म्हणजे आताच मी बोललो राजे राजवाडे होते ना, मग त्या राजांकडनं पाठवलेले 70 होते आणि प्रांताकडनं किती होते आपले 229. मग नंतर काय झालं, मग नंतर झालं बघा, दुनिया म्हणजे सर्व जगातील दुनियाभराच्या संविधानाचा सखोल अभ्यास केला. मग काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, पूर्ण जगातील जेवढे पण संविधान आहे या संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम अभ्यास केला. भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, म्हणजे सगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास केला आणि आपला काय केला, मसुदा तयार केला भारताचा. पेपरला प्रश्न येतो, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय केलं, भारतीय संविधान पूर्णपणे तयार झाले. कधी झालं तर 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न येतो आणि संविधान सभेने ते पारित केले. 1949ला तयार झालं आणि संविधान सभेने त्यांना काय केलं, परमिशन सुद्धा दिली. मग नंतर काय झालं, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळला गेला. कारण संविधान निर्मिती तयार होऊन कधी तयार झाली होती तर 26 नोव्हेंबरला निर्माण झाली होती, म्हणून तो दिवस आपण काय साजरा करतो, संविधान दिवस म्हणून साजरा करतो. त्याखाली आता मग काय झालं की ती अंमलात कधी आली, 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू करण्यात आले आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. बघा, भारत प्रजासत्ताक देश कधी बनला म्हटलं तर 26 जानेवारी 1950ला. का, कारण संविधान आपण त्यावेळेस लागू करून घेतली. मग लागू केला 1950 रोजी. मग आता 26 जानेवारीला लागू का केला, कारण नोव्हेंबरमध्ये झालं होतं. नोव्हेंबर 1947ला बनलं होतं हे संविधान, बनून तयार झाला होता. मग 1950 पर्यंत का वाट बघितली बाबा, 1949 पासून जवळजवळ 2-3 महिने वाट बघितली आपण. मग याचं रिझन एक कारण काय झालं होतं की भारताने पहिला स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला होता 26 जानेवारी 1930 साली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी फडकवला होता. काँग्रेसने काय केलं होतं, 26 जानेवारी 1930ला भारताचा स्वातंत्र्य झाला म्हणून 1930 साली झेंडा फडकवला होता. मग त्या दिवसाचं स्मरण म्हणून आपण 26 जानेवारी 1950 रोजी काय केलं, एक प्रजासत्ताक म्हणजे संविधान लागू केलं. आता मग नंतर काय झालं बाबा, संविधान लागू केले आपण, तर संविधान निर्मिती प्रक्रियेला एकूण किती वर्ष लागले तर 2 वर्ष लागले, 11 महिने झाले आणि 18 दिवस लागले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान बनवायला. खूप मोठी प्रोसेस चालली होती. संविधानाच्या मसुद्यावर एकूण किती दिवस चर्चा चालली हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. संविधान जे बनवत होतो आपण त्यावेळेस किती दिवस नाही. बघा, आता सुद्धा काय होते, एखादा कायदा पारित करायचा असेल तर लोकसभेत संसदेत ते पास झाला पाहिजे, त्यावर चर्चा होते. मग तसंच संविधान बनवण्यासाठी किती दिवस चर्चा लागली होती, 114 दिवसाची चर्चा चालली होती संविधान निर्मितीच्या वेळेस. मग नंतर काय केलं तर संविधानाच्या निर्मितीसाठी एकूण खर्च 63,96,729 रुपये ॲक्युरेट एवढा लागला, एवढे खर्च लागले. कधी कधी कुठे 64 लाख देतात, पण ॲक्च्युअलमध्ये 63,96,729 रुपये खर्च आला संविधान सभा बनवण्यासाठी. जेव्हा संविधान तयार झाले तेव्हा त्यात एकूण किती भाग होते तर 22 भाग होते, 395 कलम होते आणि 8 अनुसूची होती. ज्यावेळेस संविधान लागू झाला त्यावेळेस 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूच्या होत्या. मग आता किती आहे मग भारताच्या संविधानामध्ये, तर आता भाग तेवढेच आहे, 22 आहे. 22चे काय झाले, 25 झाले का, कमेंट करा.
त्यानंतर कलम 395च आहे आणि अनुसूच्या वाढल्या. 8चे किती झाले? 12 झाले. हे बघा 8 वरून 12 झाले आता. मग इथे कलम 395च आहे का? हो, कलम 395च आहे, पण 450 आता आहे. मग त्यामध्ये 395 मधले ब, क, ड असे करत काय झाले 450 पर्यंत आता आहे, पण ऍक्च्युअल किती आहे म्हटलं तर 395. ते त्याचे उपकलम आहे अ, ब, क, ड. ठीक आहे, एवढं झालं. मग पुढे काय केलं? संविधान सभेने काय केलं? निर्माण झाली, मग काहीतरी कामं केले त्याने, म्हणजे संविधान सभेने काय केलं कामं बघा. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. बघा, स्वतंत्र 15 ऑगस्टला झालं, त्याच्या आधी काय केलं? 22 जुलैला भारताने काय केला? हे राष्ट्रीय ध्वज आपला असणार असं स्वीकारला. 22 जुलै पेपरला आलेले आहे सगळे. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारला. राष्ट्रगीत कधी स्वीकारला? तर 24 जानेवारी 1950. आणि इथे बघा, हे दोन्ही राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत आहे दोन्ही. 26 जानेवारी 1950 वेगवेगळं आहे. 24 म्हणजे 2 दिवसानंतरच काय राष्ट्रीय गीत आपण काय केलं? स्वीकारलं. दोन्ही सेम, इथे सेम झालं, प्रिंट मिस्टेक झाली. ठीक आहे. नंतर काय केलं? मी संविधान सभा निर्माण झाली, आपण भारत स्वतंत्र झाला. मग स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पद काय होते भारतामध्ये बघा. तर भारत स्वतंत्र झाला त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले. मग त्यावेळेस काय झालं? पंतप्रधान कोण होते आपले? पंडित जवाहरलाल नेहरू. सरदार वल्लभभाई पटेल कोण होते? पहिले भारताचे गृहमंत्री, भारताचे पहिले शिक्षण मंत्री, एकदम डॅशिंग माणूस, मोहम्मद अबुल कलाम आझाद शिक्षण मंत्री होते भारताचे पहिले. रेल्वे मंत्री कोण होते पहिले? हे सगळे पेपरला आलेत प्रश्न. डॉक्टर जॉन मथाई हे भारताचे पहिले रेल्वे मंत्री. जगजीवन राम श्रम मंत्री म्हणजेच कामगार मंत्री भारताचे पहिले, स्वतंत्र भारताचे पहिले. इकडे स्वतंत्र भारताचे पहिले रक्षामंत्री कोण? तर बलदेव सिंग. रक्षामंत्री कोण होते? बलदेव सिंग. राजकुमारी अमृत कौर आरोग्यमंत्री होत्या त्यावेळेसच्या पहिल्या स्वतंत्र भारताच्या. आणि आर के षण्मुखन शेट्टी वित्तमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री आर के षण्मुखन शेट्टी. हे सगळे प्रश्न पेपरला आले भावांनो. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला 100% लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.